नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कंबाईन गट ब जी काही एक्झाम झालेली आहे त्याचा पेपर पाहूया. हा डायरेक्ट मी पेपर फोटो काढलेला आहे. मी कसं सोडवलं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. आता बघा, हा पहिला प्रश्न घ्या. माझा सेट सी होता. आता कोणता सेट असे ना, पटपट आपण सोडूया. आता काय सांगितलं, एका आयताकृती पट्टीची मोठी बाजू 40 आहे, कर्ण 1 सेंटीमीटरने मोठा आहे, तर त्या पट्टीची परिमिती किती. अत्यंत सोपा हो का, मी इथे केले, एक्झाममध्ये केलेला आहे. ही आयताकृती पट्टी आहे, संपला विषय. कर्ण 41 दिला, ई 40 दिले, संपला विषय. इथं मी केलेला आहे 40चा वर्ग अधिक एक्स वर्ग इज इक्वल 41. 41 मधनं 40 गेले, 41 गुणले 41 इथं तुम्ही करा. लगेच तुम्हाला काय असेल तो 1681 गुणाकार या ठिकाणी. तो 1681 1600 म्हणजे किती आलं, 9 आलं. 9चा वर्ग 9 समजा 40 अधिक 9 49 गुणले 2 98. असे याचं उत्तर 98 येते. अत्यंत सोपा आहे क्वेश्चन. त्यानंतर पुढे बघा, दोन संख्या 5 7 या प्रमाणात आहे, संपला विषय. जर दोन्ही संख्येमध्ये 12 मिसळले, 5 1 अधिक 12 7 1 अधिक 12, तर त्यांच्या प्रमाणात 7 असणार. तिरकस गुणाकार केला, विषय संपला. याचं उत्तर डायरेक्ट तिरकस गुणाकार केला, हे सगळं तुम्हाला येते. आणि त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं, त्याच्या संख्येमधला फरक सांगितलाय. आपली एक्सची किंमत 6 आली. 6 आली म्हटल्यानंतर एक्स इज इक्वल 6 आले. दोन संख्या काय आहेत, 5 x 7 x आहे. 2 x म्हणून 2 गुणिले 6 12 उत्तर आहे. याचं उत्तर 12 या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर दोन व्यक्ती एक काम एकत्रितपणे 24 तासात पूर्ण करू शकतात. जर त्याच्यातील वेगाने काम करणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा 3 पट वेगाने काम करत असेल तर संपला विषय. किती का वेगाने करणार, म्हणजे एक माणूस जर x दिवसात करत असेल तर दुसरा माणूस 3x दिवसात करतोय, संपला विषय. हा वेगाने काम करतोय, कमी दिवसात करतोय आणि त्याच्या तिप्पट करतोय. इज इक्वल टू 124 असं करायचं. साधा फॉर्म्युला आहे. ओके, 1/x, कारण हे कामाचं जे असतं ना व्यस्त प्रमाण असतं, त्यामुळे 1/x प्लस 1/3x इज इक्वल टू 1/24 केलं. 3x इज इक्वल टू एक्सची तिप्पट 3 अधिक 3ची एक पट, 3 अधिक 1 4 3x इज इक्वल टू 1/24. एक्सची किंमत काढायची 24 गुणिले 4/3 केलं. 3 8 8 चौक 32 32 उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. संपला विषय. अतिशय सोपा आहे. आता बघा, रणधीर जवळ 10,000 रुपये होते, त्यापैकी काही रक्कम तो स्कीम मध्ये 5% दराने गुंतवतो. आणि सरळ व्याजाचा फॉर्म्युला तुम्हाला इथं मी लिहिलेला आहे त्या टायमाला एक्झाममध्ये. PNRचे 100, उर्वरित रक्कम बी मध्ये 8% दराने गुंतवतो, तर त्याला वर्षानुसार. आता याचं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. कसं पद्धतीने करू शकता मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक्स घ्या, एन रक्कम गुंतवलेली एक्स घ्या, एक्स गुणुले 5 गुणुले 1/100 करा, प्लस 10,000 वजा एक्स, असंही तुम्ही करू शकता. मी डायरेक्ट पर्यावरणच केलं, राऊंड फिगर पर्याय उचलला आणि मी माझं कन्सेप्ट आहे, पहिल्यांदा चौथा पर्याय मी उचलतो, त्यानंतर पहिला उचलतो, नंतर तिसरा दुसरा, अशा पद्धतीने जातो. मी डायरेक्ट 7,000 घेतलं. काय केले तर त्या स्कीममध्ये बीने केलेली गुंतवणूक किती. आता कन्सेप्टनुसार जायचं म्हटलं तर साधा बघा, एक्स गुणुले 5/100 गुणुले 1 अधिक 10,000 वजा एक्स. का एक्स, तर याची रक्कम एक्स आहे म्हणून 10,000 मध्ये एक्स गेले, गुणुले 8/100. आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं इज इक्वल टू 710 आलं पाहिजे, कारण आपण हे काढतोय, काय करतोय, सरळ व्याज करतोय. त्यानुसार हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एक्सची किंमत या ठिकाणी मिळून जाईल. समजलं तुम्हाला, एक्सची किंमत मिळून जाईल. पण एक्स कुणी गुंतवलंय, ए ने गुंतवले, म्हणून आपल्याला बीची किंमत करायची. बी ने गुंतवणूक केली, मग 10,000 वजा एक्स केलं तरी येईल. एची या ठिकाणी 3,000 इथे नाही, असं केलं. मी पर्यायाने गेलो डायरेक्ट 7,000 गुणले 8/100 केलं आणि 856 560 आलं. मग टोटलमधनं हे वजा केलं तर कसं येतं, मी पर्यावरण गेलेलो आहे. त्यानंतर पुढे बघा, हां, हे आयताचं एक बघा, तुम्हाला सांगतो, हे अनेकाला सुटलं. तर बघा, एका आयताकृती 40% वाढवली, तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती टक्क्याने कमी. मी सरळ तुम्हाला या ठिकाणी काय केलं तुम्हाला मी सांगतो. याच्यामध्ये मी काय केलं, सरळ याच्यामध्ये मी आयताची लांबी वगैरे मी बघितलं नाही. मी काय केलं, डायरेक्ट 100 लांबी मांडली आणि 100 रुंदी मांडली, संपला विषय. दोन्ही सेमच मांडलं, कारण प्रत्येक चौरस आयत असतो, प्रत्येक आयत चौरस नसतो, परंतु प्रत्येक चौरस हा आयच असतो. म्हणून काय केलं, लांबी 100 रुंदी 100, 10,000 याचा काय आला, एरिया आला. मग 10,000 इज इक्वल टू 40% लावले, 140 गुणले बी, संपला विषय. याच्यावरून बीची किंमत आली ना 140, नंतर याला भागलं तर याचं किती येते, 500/7 आलं. मग 500/7 हा बी आला, 500/7 हा बी आला, म्हणजे किती आला, तर त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो 71. बघा इथं मी काढले 71 1/7 आला. मग पहिला किती होता, 100, आता किती झाला 71/7, 100 वजा 71 इंटू 1/7 म्हणजे 500/7 आलं. थोडक्यात हे 71 1/7 किती आलं आपलं, हे 500/7 आलं होतं. तिरकस गुणाकार केला, 700 वजा 500 200/7 आलं. आणि मग लगेचच कळलं मला, 7 दोन्ही 14 आणि 6 उरले, 7 8 56 28 याला मारलं, ठीक. मी अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यानंतर पुढं तुम्हाला सांगतो, हां, टीनाचं बघा. टीनानं काय केलं, टीनानं काही आंबे खरेदी केली. काही आंबे खरेदी केले आपल्याला माहिती आहेत का, किती आंबे खरेदी केली. टीनानं काही आंबे खरेदी केली. सरळ सांगायचं तुम्हाला सांगतो, टीनानं 100 आंबे खरेदी केले, 10% आंबे नासके निघाले, राहिले किती 90/100 म्हणजे 90 आंबे राहिले. त्यानंतर काय झालं, शिल्लक आंब्यापैकी 80% आंबे तिने मित्राला दिले. मग 80/100 केलं तर 8 72 म्हणजे किती राहिले, 72 राहिले. जर तिच्याकडे 45 आंबे उरले, आता 72 टोटल 100 होते, 72 मग राहिले किती 18 18 इज इक्वल 72, x इज 18 चोक 72. समजतंय का, समजतं का मी काय बोलतोय तुम्हाला. पहिल्यांदा मी काय म्हणले, 100 म्हणले, 100 मधनं 10 गेले, 90 आले, 90 गुणले 80 90 90 गुणले 80/100 1 2 8 9 72 72
जर तिच्याकडे 45 आंबे उरले, सॉरी 18x = 45 येते, 90 नाही 45. x = 45/18 आलं, म्हणजेच किती आलं? 9 दुने 18, 9 5 45, x 5/2 आला. मग आंबे किती म्हटले? 100. 100 × 5/2. लक्षात आलं? 5 5 25 म्हणजे 250 उत्तर आलेलं आहे. हे झालं याचं. त्यानंतर पुढचं बघा. एक वस्तूवर हे काय केलं? एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 10% सूट देतो, तरी त्याच 25% नफा होतो. जर वस्तूची छापील किंमत 775 रुपये. मी याचं कसं केलं? हे सूत्र मित्र वापरलं. त्याची छापील किंमत किती आहे? 75 रुपये. 750 आहे. मग 10% सूट दिली आहे ना, मग 10/100 म्हणजे 75 रुपये यातनं कमी करावं लागणार. म्हणजे यातनं 75 केले तर 675 रुपये ना. 675 म्हणजेच काय? 675 रुपये त्याला कधी मिळणार आहेत? ज्यावेळी त्याला 25% नफा मिळेल. म्हणजेच काय? 100 × 1.25 केले मी डायरेक्ट, आणि भागले ह्याला 1.25 ना. एक्सची किंमत आली, खरेदी किंमत. बघा तुम्ही भाकर करू नका, इथं मी केलेलं आहे, तेच सांगतो मी तुम्हाला. वेगात होते सोलो करून, त्याचा काही विषय नाही. आणि मग याच्यानंतर कॅल्क्युलेशन केलं तर 540 उत्तर आले. याचं उत्तर 540च यायला पाहिजे, दुसरं कुठलंही याचं उत्तर येणार नाही. आता याचं तर काय माहिती तुम्हाला? याला मी काय केलं? 9 5 45 झालं, मग इथं 5 आले. मग हा मला वर्ग दिसला म्हणून मी लगेच याला गेलं 5 भागलं, तर याचं लगेच 49 × 5 आलं. याचं काय कसं करायचं? 9 5 45 हो, इथं मी केलेलं तुम्हाला दिसतंय. 9 × 5 अधिक 49 × 5 केलं. 49 × 5 केलं आणि भागिले म्हणजे मग आता इथं 5 5 दिसतंय मला, मी लगेच इथनं 5 बाजूला काढला आणि इथं √9 केलं. √9चं लगेच मी 3 अधिक √9. याला आपण सुट्ट पण करू शकतो, एक लक्षात घ्या. याला आपण सुट्ट पण करू शकतो आणि याला पण 5 भागलं. याला 5 भागल्यानंतर साधारणतः उत्तर येतं बघा. याचं उत्तर काय येते? 64 येते काहीतरी. 64 × 5 आलं. 5 24 64 येते उत्तर. 64 बघा हे कसं केलं. याचं 64 √5. याचं काय आलं? 64 × 5 आणि वजा याला 5 बघितलं होतं 5 त्रिक 15, 36 × 5 आलं. 36 × 5 आलं. मी सरळ सांगतो तुम्हाला, मी डायरेक्ट √5 पाजलं. कारण √5 गेलं, मला इथं 3 आलं. 3 अधिक याचं 7 आलं आणि भागिले 8 वजा 6, 10/2 5 उत्तर आलं. मी असं मारून टाकलं डायरेक्ट. समजते का? आता ह्याचं बघा. 2 रेल्वे गाड्या एकाच दिशेने 112 किलोमीटर आणि 76 किलोमीटर जातात, हे तर तुम्हाला माहिती आहे. 2 गाड्या एका दिशेने जात असतील तर काय होणार? एक 100 चालली, एक 70 चालली, तर त्यांचा जो कम्युलेटिव्ह स्पीड येणार आहे दोन्ही मिक्स केल्यानंतर, तो कमीच येणार आहे ना. दोन्ही वेगानेच चाललेले आहेत, मग ते 30नंच त्यांच्यात फरक पडणार. म्हणून 112 वजा 76 केलं डायरेक्ट आलं. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे किलोमीटर पर हावरचं रूपांतर जर मीटर पर सेकंद करायचं असेल तर मीटर छोटा आहे म्हणून वर 5 येणार, छोटा अंक वर येणार. आणि किलोमीटरमध्ये करायचं असेल वर मोठा आहे ना, 18 5 म्हणून 518 केले. मी काय केलं? 112 त्याचं जे काही कॅल्क्युलेशन 24 आणि 10 24 आणि त्याचं 36 काहीतरी आलं. 36 त्याची काहीतरी वजाबाकी आली आणि त्याला काय एका सेकंद म्हणून डिस्टन्स इज इक्वल टू S × T. 20 × 518 गुणलं बघा इथे दिसतं. 36 × 518 × 20 लगेच 200 आलं. संपला विषय. आता बघा, एक दुकानदार एक वस्तू खरेदी 1200 रुपयामध्ये करतो, वस्तू ती विकतो जेणेकरून त्याला 20% नफा होईल. नंतर तो मार्क केलेल्या वस्तूवर 10% सूट देतो. तर त्या वस्तूची मार्क केलेली किंमत किती? मला एक सांगा. 1200 रुपयाची वस्तू आहे आणि त्या 1200 रुपयाच्या वस्तूवर 20% नफा कमवतो. म्हणजे काय? 20/100 म्हणजेच काय? 12 × 24 म्हणजेच 240 म्हणजे 1440 रुपये. 1440 रुपयाला तो ती वस्तू विकतोय. पण मला एक सांगा, नंतर तो मार्क केलेल्या वस्तूवर 10% सूट देतो, तर मार्क केलेली किंमत आपल्याला सांगितली म्हणजे छापील किंमत सांगायची. मग आपलं उत्तर 1440 असं आलं पाहिजे. असा कुठला पर्याय की ज्याचं 10% काढल्यानंतर 1440 होतं? संपला विषय. याचं 10% काढलं 150 आलं, 1440 नाही. याचं 10% काढलं 16 झालं, आलं माझं उत्तर. लक्षात आलं का? अशा पद्धतीने पण काय म्हणजे ट्रिक प्लस पर्याय चक असं दोन्ही सायमल्टेनियसली करत राहायचं, त्याचं उत्तर येते. त्यानंतर बघा आता याचा बघा. आता बघा, कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते कारण गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. मला याचं उत्तर 1 वाटते. मला माहित नाही, काही लोक म्हणतात 2 आहे, काही 3 म्हणतात, काही 4 म्हणतात. बघा, साधं वाक्य तुम्ही 4 वेळा जर वाचलं ना तर तुम्ही कन्फ्यूज होणार. आणि ट्रिक आयुष्यामध्ये सगळीकडे उपयोग पडत नसतात. कन्सेप्टनं चाला, ट्रिकनं वगैरे काही नसतो. ट्रिक प्लस पर्यायाला तुम्ही टॅकल करा, होऊन जाते. बघा, सरळ सांगितलं तुम्हाला. हो का, प्रतिपादन काय? कापसाची गाळाच्या जमिनी, ही चव वाचा नीट. कापसाची गाळाच्या जमिनीत वाढ होते कारण गाळाच्या जमिनी ह्या खूप सुपीक असतात. मला याचं उत्तर वाटतं A व R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे. मला तर 1 वाटते. बघा, आता काय मला माहित नाही, पण बघा तुम्ही ज्यावेळी आन्सर केली त्यावेळी मग माझा तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईल आणि त्यावेळी वाटायला यायला क्वालिटी आपल्याकडे क्वालिटीच असणार आहे. आणि आपला बघा व्हिडिओ तुम्ही आत्ता फक्त 10 मिनिटं झाली, आपण आत्ता 91 लावले, 10 मिनिटात 10 क्वेश्चन केले आपले, त्यामुळे काय नाही. आणि हे तर तुम्हाला मी डायरेक्ट माझी क्वेश्चन पेपर दाखवले, मी पेपर दिलाय. ॲक्च्युली मी काही कंबाईन देत नाही कारण मी सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी आहे, सिव्हिल पेपर असंच मी आपलं फॉर्म भरत असतो. आता बघा, आता हा एक क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन मी मागे ठेवला, हा एक क्वेश्चन आणि तुम्हाला एक सांगतो दुसरा. आता 92चा क्वेश्चन बघा. 92च्या क्वेश्चनमध्ये सुद्धा काही अवघड नाही, परंतु वेळ खाणारा क्वेश्चन होता. मी इथं तुम्हाला तक्ता आखलेला दिसतोय.
आता काय 92च्या क्वेश्चनमध्ये बघा, एका शाळेमध्ये ABCDE आणि F अशा 6 व्यक्ती शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. प्रत्येक शिक्षक 2 विषय शिकवतात, त्यापैकी एक अनिवार्य विषय शिकवतो आणि दुसरा ऐच्छिक विषय शिकवतो. मी दिलेले अनिवार्य ऐच्छिक ABCDEF मी लगेच इथं केलं. डीचा ऐच्छिक विषय इतिहास आहे. ऐच्छिकमध्ये लगेच मी डीचा इतिहास टाकलं आणि जो की इतर 3 जणांचा अनिवार्य विषय आहे. आता इतर 3 जण कोण माहीत नाही, हे पुन्हा काढू आपण. मी तिथे या ठिकाणी काढली अनिवार्य. ई आणि एफ यांचा दोन्हीपैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. ई आणि एफ यांचा दोन्हीपैकी एक विषय भौतिकशास्त्र आहे. दोघांना पण भौतिकशास्त्र कुठं ना कुठं आहे, म्हणजे भौतिकशास्त्र इथं आहे, भौतिकशास्त्र इथं आहे असं लिहायचं कॉमा करून आणि पुन्हा खोडायचं. एफचा गणित हा अनिवार्य विषय असून तो सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. एफ जो आहे ना त्याचा गणित हा अनिवार्य विषय आहे, परंतु तो हा जो आहे सी आणि ईचा ऐच्छिक विषय आहे. सी आणि ई जो आहे त्यांचा ऐच्छिक विषय. मग ऐच्छिकमध्ये इथं गणित टाकून दिलं. आता मला इथं गणित आलं, इथं भौतिकशास्त्र टाकायला लागणार आणि आपला हे तर तुम्हाला कळलं. लक्षात, इतिहास आणि इंग्रजी हे एचे विषय आहे. ठीक आहे चला, परंतु अनिवार्य आणि ऐच्छिक विषय म्हणून ते डीच्या अगदी उलट आहे. म्हणजे ह्याने आपल्याला इतिहास आणि इंग्रजी इथे येणार आहे, परंतु डीच्या उलट आहे. ऑलरेडी डीचा आपल्याला इतिहास आणि इंग्रजी आपल्याला इतिहास माहिती आहे, तो त्याचा ऐच्छिक आहे. मग याचा जर ऐच्छिक असेल तर याचा अनिवार्य होणार आणि याचा ऐच्छिक असेल तो याचा अनिवार्य होणार. इथं हे टाकून दिलं. रसायनशास्त्र, आता हा एक बघा हो शब्द आला इथं, हे जरा वाक्य थोडं हे होतं. हो शब्द आला, हो कसं काय येऊ शकतो इथं, हो शब्द आलेला आहे. ठीक आहे, रसायनशास्त्र हा केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. आता रसायनशास्त्र हा केवळ, हे तुम्ही ज्यावेळी भरत असाल त्यावेळी इथं तुम्हाला कळते, रसायनशास्त्र केवळ एका शिक्षकाचा ऐच्छिक विषय आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. आता ह्या महिला शिक्षकाचा काय कुशाला नियमच लागत नाही, कुठं महिला ह्यात मला दिसलीच नाही, पण ठीक आहे. यामध्ये शाळेतील एकमेव महिला शिक्षकाचा अनिवार्य विषय इंग्रजी आहे. तर सीचा अनिवार्य विषय कोणता? सीचा अनिवार्य विषय आपण या ठिकाणी काढला, कारण इथं सांगितलेलं होतं की डीचा जो ऐच्छिक विषय आहे तो तिघांचा अनिवार्य विषय आहे. मग आपल्याला तिघं इथं तर तिघं भेटली, मग 3च राहिले हे म्हणून इतिहास म्हणून याचं उत्तर इतिहास या ठिकाणी येते. चला पुढं. हां, आता हे तुम्हाला हो का, हे अधिक गुल्ले भाग आहे, हे बारक्या पोराचं आहे. हे बारक्या बॉडमास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आता मी हे जर सांगायला लागलो तर हा मूर्खपणा आहे. बॉडमास तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. ओके, BDMOS, ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन ऑफ ॲडिशन, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. हे आदलाबदली करा आणि त्याच्यानुसार करा. इथे या ठिकाणी मी केलेलं तुम्हाला दिसते, हे मी सांगत बसत नाही. आता बघा खालील बघितलेलं 3 वेळा सोडून चौरस, चौकोन आणि संभूत चौकोन. मला एक सांगतो तुम्हाला, प्रत्येक चौरस हा चौकोन असतोच आणि संभूत चौकोन म्हणजे काय, समोरासमोरच्या बाजू एकरूप, त्याला म्हणायचं संभूत चौकोन. परंतु चौरसामध्ये समोरच्या बाजू एकरूप असतात, परंतु अँगल जे असतात ते 90 डिग्रीचे असतात, हे समजून घ्या. त्यामुळे प्रत्येक चौरस हा संभुज चौकोन असतोच, पण प्रत्येक संभुज चौकोन हा या ठिकाणी चौरस असेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, त्यामुळे हे तिन्ही एकमेकात मिक्स येणार आहेत. तिन्ही एकमेक इथंच आहे, संपला विषय. हे तर येणार नाही, हे तर येणार असा. आता हे बघा, हे लगे इथं मी मारलं, लगे इथं माझं आलं 4x. 4x इज मी लगे वजाबाकी केली, 56 आलं. x इज 14 आलं. x इज 14 आलं का मी लगे केलं 14 28 अधिक 3y केलं. 3y इज 128 केलं, याचं उत्तर लगे 30 मारून टाकलं. 3y इज 90, y इज 30. लक्षात आलं? हे 95 कसं करायचं लक्षात आलं? हे समीकरण जे आहेत, 2 x आणि y मध्ये समीकरण y घालवायचा, वजाबाकी करायची, बेरीज करायची. त्यानंतर बघा, एक चोर एका घरात त्याची लूट लपवतो. हो, इथं मी केलेला आहे. पोलीस त्याचा पाठलाग करत असताना तो पश्चिमेकडे 2 किमी गेला. हो, इकडे पश्चिम, इथं मी लगे दिशा मांडल्या, पश्चिमेकडे 2 किलोमीटर धावतो आणि नंतर उजवीकडे वळतो, इकडे वळतो आणि आणखी 2 किलोमीटर धावला. नंतर तो उजवीकडे वळतो आणि आणखी 7 किलोमीटर. मग इथं टोटल 7 गेला. आता इथं खालचा तो म्हणजे इथं लगे मी 2 मांडलं. शेवटी तो उजवीकडे 2 वळणे घेतो, उजवीकडे 2 वळणे घेतो, 1 वळण 2 वळण, 2 वळणे घेतो आणि प्रत्येक वळणावर 2 किमी धावतो. इथं 2 किलोमीटर धावला, इथं 2 किलोमीटर धावला. आता इथं 2 आहे, इथं 2 आहे. वरचं टोटल किती आहे मला सांगा बरं? 7 आहे. 7 मध्ये 4 गेले, इथे 3 राहिले, किंवा इथून तुम्हाला 5 मध्ये हे 2 3 आले. लक्षात. तर त्याला घरात पोहोचण्यासाठी त्याला किती अंतर झालं? या ठिकाणी इथं घर आहे तर त्याला 3 किलोमीटर अंतर झालं. आता बघा, अक्षरामधील वगळलेल्या अक्षरांची संख्या प्रत्येक वेळी एकाने कमी होत जाते. या नियमाचे पालन करणारी खालीलपैकी कोणती अक्षर मालिका आहे? सरळ सांगतो तुम्हाला, अक्षर मालिका. मी काय केलं, पेपर हातात आला, लगेच फोडून टाकला आणि इथं लगे अक्षर मालिका लिहून टाकली. कारण मला माहिती होतं अक्षर मालिकेचा एक क्वेश्चन असताना लगे मी तिथं अक्षर मालिका लिहून टाकली, त्याच पेजवर फोडूनच लगे लिहून मी टाकली. आणि मग काय, आणि मला माहिती होतं आता ह्यात पर्याय बघायचा, तर पहिलाच पर्याय मी चौथा बघितला. तुम्हाला घाण दिसते गुड पेपरमध्ये? नाही, कारण मी पहिलाच पर्याय चौथा बघितला आणि चौथा माझा बसला का विषय संपला, मी लगेच त्याला टिक केली. पण मी कसं करतो, पहिल्यांदा सगळे क्वेश्चन सोडवतो आणि त्यानंतर गोल भरतो. म्हणजे साधारणतः पहिले 30-35 मिनिटं मी सगळे क्वेश्चन सोडवतो, जेवढे येते तेवढे 40 मिनिटं, आणि 40 मिनिटानंतर गोल भरतो. ही माझी पद्धत आहे. आता बघा, प्रज्ञाची बस शाळेत पोहोचली तेव्हा दक्षिणेकडे तोंड करून उभी होती. घरून निघाल्यानंतर ती 2 वेळा डावीकडे, 1 वेळा उजवीकडे वळली. तर घरून निघताना तिचे तोंड चेहरा कोणत्या दिसला होता? बघा मित्रांनो, हे असले करू नका. एकदा इकडे वळला, एकदा असले ट्रिक ह्या फार थोड्या एक्झाम्पलला उपयोगी पडत असतात. सगळीकडे ट्रिक उपयोगी पडत असतात. सरळ सांगतो, तुम्ही असा चौकू नका.
असा चौकोन आकार तुम्हाला मी सांगतो आणि काय सांगितले, प्रज्ञाची दक्षिणेकडे तोंड करू, इथं दक्षिणेकडे तोंड करून तिची बसू आहे. आता इथं सरळ सांगतो, पूर्व द्या, पश्चिम द्या, उत्तर द्या आणि दक्षिण द्या आणि सांगा घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे वळली व 1 वेळा उजवीकडे वळली तर घरून निघताना तिचे तोंड व चेहरा कोण. हे जर तुम्ही असं दिशा देता जर करत बसलं ना तर उगं कन्फ्यूज होणार, कुठेतरी चुकणार, पूर्व पश्चिममध्ये चुकणार. सरळ आपल्या सिंपल पद्धतीने करा, ट्रॅडिशनल पद्धतीने करा, क्लासिक पद्धतीने करा. क्लासिक पद्धतीने जर तुम्ही गेला तर कुठेही चुकत नाही, काही टेक्निकची गरज नाही. टेक्निक थोड्या सगळ्या उभा आयुष्य तुम्ही येडं होचाल. अशा ट्रिक आणि टेक्निकनं कधी एमपीसी वगैरे कुठलीच परीक्षा निघत नसते. ट्रिक टेक्निक हा मूर्खपणाचा कळस आहे, तुम्हाला मी खरं सांगतो. कुठंतरी 1-2 ठिकाणी ट्रिक असते, 100त 2 एक्झाम्पलला ट्रिक लागू शकते. सगळीच तर तुम्ही ट्रिक तर तुम्ही येडं होचाल. ट्रिक वगैरे हा सगळा हे ट्रॅडिशनल आणि क्लासिक पद्धतीने तुम्ही पुढे जावा, तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. मी तर सरळ सांगतो, ही दिशा आखल्या सरळ सांगतो आणि मी पर्याय चेक केलं. बघा मी उडवला पर्याय, हा उडवला पर्याय, हा मला बसला विषय सांगला, हा मी चेक सो केला नाही तर तुम्हाला घाण दिसते का? अजिबात दिसत नाही. मी पहिल्यांदा कुठं मी लक्षात गेलं, पूर्व दिशेला तोंड चेहरा कोण, पूर्व दिशेला तोंड केलं मी एकदा, घरून निघाल्यावरती 2 वेळा डावीकडे, 2 वेळा वळली तर इकडे एकदा वळली आणि नंतर पुन्हा इकडून इकडे एकदा वळली आणि 1 वेळा उजवीकडे वळली, 1 वेळा इकडे गेली, संपला विषय. हा पर्याय उडवला. उत्तराला तसंच केलं मी, पर्याय चेक केला आणि पश्चिमेला मला डायरेक्ट मिळाला. पश्चिमेकडे तोंड करून 2 वेळा ती डावीकडे वळाली, एकदा वळाली, 2दा वळाली आणि 1 वेळा उजवीकडे, संपला विषय. आले दक्षिणेकडे. उगाच कन्फ्युजन करू. आता हा क्वेश्चन मला थोडेसे 1-2 मिनटं लावले मित्रांनो. या क्वेश्चनने 1-2 मिनटं लावले, कारण मला लक्षात नाही. कारण मी पहिल्यांदा बेरीज केली, त्यांना अशी बेरीज केली, काय कळली नाही. पुन्हा मी हो का इथं तुम्हाला दिसतंय बघा, इथं वर्ग केले, 8चा वर्ग अधिक 4 असं काहीतरी करत बसलो. इथं लय घाण केली, पण काय हे क्वेश्चन मला समजी नाही, सुटी नाही. पण मी 48 ह्याचं उत्तर बरोबर मारले. मी कसं केलं, पुन्हा सगळ्यात शेवटी हा सोडवला. मी सगळे क्वेश्चन सोडले. मग त्याच्या आधी पहिल्यांदा मी क्वेश्चन कुठला घेतला, त्याच्या आधी मी पहिल्यांदा क्वेश्चन हे केला, हा केला. हा सोपा होता त्यामुळे मी काय केला, हा क्वेश्चन या ठिकाणी केला. हा क्वेश्चन केला. इथं लगेच 13, 15 सोडले 17, 19 सोडले 21 आणि त्यानंतर 23 सोडले 25, 27 सोडले 29, इथं दिसतं 29, 31 सोडले 33, इथे जर दिसतं म्हणून इथं लगेच आलं 65 आलं याचं. हा क्वेश्चन मग सगळ्यात शेवटी मला या ठिकाणी टेक्निक मला बघा, व्हिडिओसुद्धा आपला बघा, मी एवढं बोलून सुद्धा आपला व्हिडिओसुद्धा 16 ते 17 मिनिट, 20 मिनिट सुद्धा झाला आहे. त्यामुळे 20 मिनिटामध्ये किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये गणित सुटते. राहिलेल्या 30 मिनिटामध्ये तुम्ही जीके सोडवा. जीकेमध्ये काही सगळ्याच बरोबर येत नसते. मला सांगतो, एक्झाममध्ये मला 25 मिनिट लागले सगळे क्वेश्चन सोडला आणि माझे सगळेच बरोबर आले. फक्त हा क्वेश्चन माझा चुकला म्हणजे आता काय जर म्हणतात ह्याचं एक, पण मी तर ह्याचं 1 मारले बघा. कापसाच्या गाळाच्या जमिनीत वाढ होते, कारण गाळाच्या जमिनी या खूप सुपीक असतात. संपला विषय. सिंपल मग वाचलं, एकदाच वाचलं, 10 वेळा वाचलं का मग तुम्हाला 4 पर्याय बरोबर वाटतील. याचं मी कसं केलं तुम्हाला सांगतो. याचं मी कसं केलं, अनेक गोष्टी केल्या. नंतर मला लक्षात आलं 87 मध्ये 50चा फरक आहे, मग 50 ह्याच्या निम्मा आहे. मग अशी टेक्निक मला लागली. पुन्हा सगळ्यात शेवटी लागली 87 50 आहे आणि मग 100 नंबर 50 आहे. मग याच्या नेमकं किती केलं, 34 आहे. मग 34 घातल्यावर किती येतं, 12 2 आले गेलं 72 म्हणलं. आणि मग मला टेक्निक लागली, याच्या निम्मं करायचं आहे. मग अशी किती 24 म्हणजे मग 24ची दुप्पट येईल. मग ही टेक्निक मला लागली आणि हे सुटलं. अशा पद्धतीने मी क्वेश्चन सोडवलेले आहेत मित्रांनो. तर हे तुम्हाला ॲप्टिट्यूड रिजनिंगचे क्वेश्चन आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. क्वालिटी कंटेंट आहे. ट्रॅडिशनल पद्धतीनं, क्लासिक पद्धतीनं कोणतीही एक्झाम द्या, एमपीसी द्या, यूपीएससी द्या, एसीसी द्या, आयबीपीएस द्या, टीसीएस द्या, सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम द्या, मेकॅनिकल इंजिनिअर द्या, इलेक्ट्रिकल इंजिनिअर, कुठल्याही एक्झाममध्ये ट्रॅडिशनल पद्धतीने तुम्ही पुढे जाऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही तिथून मला त्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून डायरेक्ट एखादा कोर्स घेऊन किंवा आपल्या या टायटल कोणते असेल तिथनं तुम्ही मदत करू शकता, काय असेल ते. तर माझा इथून पुढे कंटेंट येणार आहे, ॲप्टिट्यूड रिजनिंगवरचा कंटेंट पण येणार आहे आणि आपलं सगळं लाईव्ह असतं आणि लाईव्ह आणि ओरिजिनल असते. हे तुम्हाला मी एक्झाम असेल ती पीपीटी बनवत बसणार, मला वेळ नाही एवढा पीपीटी बनवायला वगैरे. तुम्हाला डायरेक्ट मी तुम्हाला माझी क्वेश्चन पेपरच दाखवले. कन्फ्युजनच नको, तुम्हाला पारदर्शिता 100% पारदर्शिता असते आपल्याकडे. हे डायरेक्ट मी स्कॅन केली आणि तुम्हाला मी दाखवली. ही दिसते, ही बसलेलो इथून व्हिडिओ तयार करताना आणि मी डायरेक्ट आपल्या ॲपमध्ये डायरेक्ट व्हिडिओ तयार केला. त्यामुळे मी हे करत नाही मित्रांनो, पीपीटी करा हे करा एवढा मला वेळ नाही आणि एवढी यंत्रणा बी माझ्याकडे नाही. म्हणजे मला ते तेवढा वेळच नाही ती पीपीटी करत बसायची, ती लिहित बसायची, क्वेश्चन उचलायचं, तेवढी यंत्रणा आपल्याकडे नाही. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला जर हेल्प करायची असेल तर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये हेल्प करू शकता. इथून पुढे क्वालिटी कंटेंट मलाही वेळ नाही, कारण मी जॉब करतोय आणि त्याचबरोबर एक्झाम या ठिकाणी देतोय. सिव्हिल इंजिनिअरिंगचं सगळ्यात क्वालिटी कंटेंट आपल्याला या ठिकाणी आपल्या ॲपवर मिळेल आणि इम्पेचचं सुद्धा कंटेंट आपल्याला ॲपवरती मिळेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.